संपूर्ण देशाला लागणारं चलन छापणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चलन पुरवठा आता पुन्हा एकदा ठप्प झालाय। नाशिक जिल्ह्यात तर केवळ 2 दिवस पुरेल एवढंच चलन बँकांकडे आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश एटीएम बंद असून शहरातल्या एटीएमचीही तीच अवस्था आहे। जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी तसंच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स असे एकूण जवळपास 13 लाख कर्मचाऱ्यांचे पगार पहिल्या आठवड्यात आले, पण बँकांकडून आजवर नागरिकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकलेले नाहीत। स्टेट बँकेच्या शहरातील 90 पैकी 40 एटीएम चलन पुरवठ्याअभावी बंद आहेत, तर जिल्ह्यातील 906 एटीएम पैकी सुमारे 600 एटीएम बंद आहेत। रिझर्व्ह बँकेनं कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी बँकांना चलन पुरवठा कमी केलाय, त्याचा परिणाम बँकांच्या तिजोरीवर झालाय। सध्या एटीएम मुळे खूप प्रॉब्लेम व्हायला लागले की आपल्या एटीएम मध्ये पैसे नसतात, त्यामुळे आपल्याला घरातल्या सुद्धा अडचणी सोडवणं अवघड झालेले आहे। मुलांसाठी आता गावाला जायचं होतं तर एटीएम मधून पैसे काढायला गेलो तर पैसेच नव्हते। मी आता एक एटीएम मध्ये गेलो, त्याच्यात पैसे नव्हते। त्याच्यानंतर मी दुसऱ्या SBIला गेलो, त्याच्यानंतर ॲक्सिसला, ICIला जाऊन बघितलं, पण कुठल्याही एटीएमला आता पैसे मिळत नाही। त्याच्यामुळं सर्वसामान्यांच्या गरजा भागवणं आता खूपच अवघड झाला आहे। बँकेत मोठ्या रकमा काढण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना चेकने व्यवहार करण्याचा सल्ला बँकांकडून दिला जातोय। पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते। 500 आणि 2000च्या नोटा तुरळक वितरित होत आहेत। बहुतेक एटीएम मध्ये 500 आणि 2000चं चलन कॅलिब्रेट करण्यात आलंय, तर दुसरीकडे नोटांचा पुरवठा होत नाहीये, त्यामुळे 70% एटीएम ड्राय झाली आहेत। बऱ्याच वेळेस लिमिटेड कस्टमर जे काही आहे बँकेचा, तो बँक शाखेमार्फत त्याची सेवा त्याला देणं शक्य आहे। एटीएममध्ये मात्र कुठल्याही बँकेचा कस्टमर तिथून सेवा घेत असतो, त्यामुळे कदाचित बँका आपापल्या पद्धतीनं ते मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतात। शहरासह जिल्ह्यात पुढील 2 दिवस पुरेल एवढीच रक्कम आहे, त्यामुळे RBIकडे 350 कोटी रुपये नाशिक जिल्ह्यासाठी मिळावे अशी मागणी लीड बँकेनं RBIकडे केली आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।